माय माऊली नमस्कार. हर हर महादेव शंभो. ओम नमः शिवाय. श्री काशीखंड कथासार उत्तरार्ध अभिवाचन करत आहे. अध्याय 72. शैलेश्वर महात्म्य. दुर्गासुराची कथा. श्री गणेशाय नमः. कुमार अगस्तींना म्हणाला, हे म्हणे काशीतील ऐश्वर्य पाहून हिमालय लज्जित झाला. आपल्या कन्येचे अपार भाग्य जाणून त्यास मोठे समाधान वाटले. त्याने जामाताला देण्यासाठी अगणित द्रव्य, दिव्य वस्त्रालंकार, सुगंधी द्रव्य, सालंकृत धेनू, दासदासी, रत्ने, मानके अशा अनेक वस्तू आणल्या आहेत. पण विश्वनाथाकडे कसलीच कमतरता नाही. येथे घरोघरी चिंतामणी, कामधेनू, कल्पतरू आहेत. आपले वैभव येथील वैभवासमोर तुच्छ आहे असा विचार करून तो गप्प बसला. त्याला शिवापुढे जाण्याचे धाडस होईना. रात्रीची वेळ सारून हिमालयाने काशीत प्रवेश केला. गंगेमध्ये स्नान करून त्याने शैलेश्वर शिवलिंगाची स्थापना केली. त्याने विश्वकर्म्याला बोलावले. त्याच्याकडून स्वर्ण, सुररूपे, रत्नमानके यांची कलाकुशल असलेले भव्य दिव्य मंदिर बांधून घेतले. हे सर्व एका रात्रीत करून घेतले. उरलेल्या रत्नमानकापासून त्याने रत्नेश्वर, मानकेश्वर अशी 2 लिंग स्थापन केली. त्याची विधिवत प्राणप्रतिष्ठा करून तो रातोरात आपल्या स्थानी परतला. सकाळ झाली. शिवगणाने ते भव्य मंदिर पाहिले. हे नवल वृत्त त्यांनी विश्वनाथाला सांगितले. तो नंदीवर आरूढ होऊन उमेसहित तेथे आला आणि शैलेश्वर मंदिरात प्रवेश केला. तेथील मंडपात एक पाटी होती. तिच्यावर कोरले होते, येथे हिमाद्री आला होता. त्याने मंदिर उभारून लिंगाची स्थापना केली. हे वाचून शंकर उमेला म्हणाला, तुझ्या पिता येथे आला होता, मग तो मला का भेटला नाही? तो स्वतःला फार मोठा समजतो की काय? म्हणाले, नाही ना, त्यांचा स्वभाव असा नाही. आपले ऐश्वर्य पाहून ते संकोचले असतील, म्हणूनच भेटायला आले नसतील. त्यांना तुमच्याबद्दल आदर वाटतो, अन्यथा एवढे भव्य वैभवशाली मंदिर उभारून त्यात लिंगस्थापना करण्याची त्यांना काय प्रयोजन होते? शिवालाही ते पटले. त्याने हसून समाधान व्यक्त केले. पार्वती म्हणाली, नाथ, तुम्ही हिमाद्री स्थानित शिवलिंगाला काहीतरी उत्तम वर द्या. तेव्हा गजानन शैलादी गणांना साक्ष ठेवून शिवाने शैलेश्वरास वरदान दिले. तो म्हणाला, जो दूर देशात राहूनही शैलेश्वराचे स्मरण करील, त्याच्या आधी दैविक, आधी बौद्धिक, आध्यात्मिक त्रिविध ताप तत्काळ नाहीसे होतील. जो शैलेश्वराचे दर्शन घेऊन त्याची पूजा करेल, त्या मनुष्याची जन्मजन्मीची पापे नष्ट होतील. शैलेश्वराचे स्वस्त मनाने पूजन करून वत्स गोदान, मुठभर धान्य दान केल्याने अपार पुण्य लाभ होईल. पृथ्वी, अंतरिक्ष, स्वर्ग, पाताळ, पंचमहाभूते, तारांगणे यांच्या शक्तीला हे एकच लिंग आधारभूत असे. शैनेश्वर, रत्नेश्वर, मानकेश्वर तिन्ही लिंगे सप्त पाताळात होती. हिमाद्रीच्या भक्तीने ही भूलोकी प्रकट झाली. रत्नेश्वराचे महात्म्य शैलेश्वराहून दसपट मोठे असेल आणि मानकेश्वराचे महात्म्य रत्नेश्वरापेक्षा शतलक्षपट थोर असेल. त्यानंतर शिवभवानी त्या लिंगात गुप्त झाली. अगस्तीने कार्तिकेस विचारले, कुमारा, काशीमध्ये दुर्गा भवानी मंदिराची स्थापना कशी झाली? कुमार म्हणाला, कश्यपापासून दितीला हिरण्यकश्यपू आणि हिरण्यक्ष हे 2 पुत्र झाले. हिरण्यकश्यपूचा पुत्र प्रल्हाद हा हरिभक्त होता. हिरण्यक्षाचा पुत्र रौरव हा दैत्य होता. रौरव पुत्र दुर्गासुराचे उग्र तप केले. प्रसन्न झालेल्या ब्रह्मदेवाने त्याला वर दिला, तू त्रैलोक्याचा अधिपती होशील. तू मला, विष्णूला, शिवालाही अजिंक्य ठरशील. केवळ स्त्रीपासून तुझा पराभव होऊ शकतो. त्या वरदानाने दुर्गासूर उन्मत्त झाला. त्याने प्रबळ दैत्यांची मोठी सेना जमवली. संजीविनी विद्या येणाऱ्या शुक्राचार्यांना सेनापती केले. तालजंग, कपिस्कंद, राहुस्कंद, कटरासूर, कुंभकर्ण, कुंभोदर, चरणाक्ष, दमछंड, भस्मासूर, गजकर्ण, हैग्रव, खंडदशन अशा बलाढ्य असुरपंथीचे साह्य मिळवून त्याने पृथ्वी जिंकली. सप्तद्वीपातल्या सर्व राजांना आपले अंकित करून तो स्वर्गलोकी गेला. इंद्राने देवसूर, बृहस्पती यांच्याशी विचार विमर्श केला. मग अग्नी, यम, वरुण, सूर्य, चंद्र, वायू, कुबेर हे अष्टदिक्पाल 33 कोटी देवसैन्य घेऊन त्याने दुर्गासुराच्या सेनेशी प्रचंड युद्ध केले. त्या युद्धात देवांची मोठ्या प्रमाणात हानी झाली. तेव्हा त्यांना जिवंत करण्यासाठी अमृतवल्ली आणायला बृहस्पती द्रोणाचार्यावर गेला. हे वृत्त कळताच दुर्गासुरांनी मोठे
सैन्य पाठवून त्यांना पकडले, पाताळात बंदीत ठेवले. या वार्तेने देवसेना शोकाकुल झाली. ते पाहून अष्टदिक्पाल पुढे सरसावले. त्यांनी अद्भुत युद्ध केले, पण नमुची, कपिस्कंद, दुर्गासूर, नरकासूर, धूम्रदंड या दैत्यवीरांनी त्या सर्वांचा पराभव करून त्यांना बंदिवान केले. अमरावती दुर्गासुराच्या ताब्यात गेली. ती 1000 वर्ष असुरांच्या अधिकारात होती. एके दिवशी शुक्राचार्य दुर्गासुराला म्हणाले, तू त्रिभुवन जिंकले असलेस तरी अजूनही ब्रह्मा, विष्णू, महेश यांना जिंकलेले नाही. काशी जिंकायची राहिली आहे. तू काशीवर आक्रमण कर. तुला भिवून ते तिघे तेथेच लपले असतील. त्यांचा पराभव करून तू वाराणसीला आपल्या ताब्यात घे, म्हणजे तू खऱ्या अर्थाने त्रिभुवनाचा राजा होशील. दुर्गासुराला ते पटले. प्रचंड दैत्यसेना घेऊन तो पृथ्वीवर उतरला. मार्गामध्ये ऋषीमुनींचे आश्रम, त्यांच्या यज्ञशाळा उद्ध्वस्त करीत तो वाराणसीला आला. तेव्हा विष्णू आणि ब्रह्मदेवाला मोठे संकट पडले. ते शंकराला म्हणाले, उमानाथ, वरदानाला अनुसरून कोणत्याही पुरुषाकडून दुर्गासुराचा वध होणार नाही. तुम्ही तुमच्या पत्नीला अर्थात आदिशक्ती भवानीलाच त्यांच्याशी लढण्यास पाठवावे असे आम्हाला वाटते. शंकराने त्यांचे म्हणणे मान्य केले. शिवाच्या आज्ञेने भवानीने वीरवेश सर्व शस्त्रास्त्रे धारण केली. ती रथात बसली. 88 काळ रात्री महायक्षिणी जाखिने, भैरव, 64 कोटी योगिने, 56 कोटी चामुंडा घेऊन ती दुर्वासुराचा निष्पान करण्यासाठी काशी पंचक्रोशीच्या सीमेवर आली. या ठिकाणी आता संपला. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय.